नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व गावात बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा सर्वे करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे, त्यातून भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी. तसेच जागा नावावर नसल्यानं आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्यानं जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कुंडली माळी, मीराबाई माळी, बबनराव गडाख, अण्णासाहेब पवार, राजू आहेर, सुनील भवर, जगन्नाथ गडाख, भाऊसाहेब गडाख, संतोष बडे, बबन बडे, शोभा बडे, अर्जुन माळी, किसन माळी, नंदा माळी, भारती मोरे, विनय गायकवाड, महादेव माळी, लताबाई माळी, राजेंद्र गायकवाड, मंदा गायकवाड आदींसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकलव्य संघटना मोहन गोलवाड, वैजयंताताई गोलवाड आणि नगर जिल्ह्यात जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते, जिल्ह्यातले तालुक्यातले सगळे कार्यकर्ते कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन घेऊन आलतो. तर अशा संदर्भात आलतो की बाबा जागा आहे, जागा नाही, घरकुल येते पण जागा नाही. मग जागेच्या संदर्भात आम्ही साहेबांना भेटलो. तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की प्रत्येक पंचायत समितीला आम्ही पत्र देतो BDO साहेबांना की बा यांना कमीत कमी यांच्या नावावर जागा करून द्या आणि यांच्या नावावर जर जागा झाली प्रत्येक आदिवासींच्या, त्यांना घरकुलांचा लाभ घेता येईल साहेब. आणि आदिवासी हा देशाचा मालक साहेब. अहो यांना राहायला जागा नाही, हे भूमीन आदिवासी येत. अहो यांनी कुठं राहायचं? यांना नाही घर, नाही दार, नाही निवारा नाही. अहो यांचे लेकरं बाळ असे उघड्यावर बसलेले आहेत साहेब. विचार करायसारखी गोष्ट आहे. आता प्रत्येक वेळेस तुमच्या दारात येऊन आम्हाला लाज वाटायला लागली बाबा. आज कलेक्टर साहेबांच्या प्रत्येक ऑफिसला येऊन कवर यायचं, आम्ही हेलपाटे घालायची. मग साहेबांनी आमचं एवढं दुःख फक्त काय की भाऊ गोरगरिबांना नगर जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत प्रत्येक गावाचा सर्वे करून प्रत्येक गावाला आदिवासींना न्याय द्यावा. भिल्ल आदिवासी यांना राहत्या घराची जागा नावावर करून पाहिजे साहेब. का होत नाही? आणि म्हणे देशाचे मालक आदिवासी आणि जागा नावावर नाही, यांना राहायला घर नाही. बघा साहेब, तुम्हाला जर आता काय कळकळीची विनंती करतो, आणि जर तुम्ही जर समजा जागा नावावर जर न केली तर आम्ही जंगल उद्ध्वस्त करणार येतं आणि जंगल तोडून त्या जंगलात राहणार येतं. कारण ग्रामपंचायत मध्ये जागा शिल्लक राहिल्या नाही. प्रत्येक गावात ग्रामपंचायतवाले जा कलेक्टर साहेबाकडे, कुठं ग्रामपंचायत जागा शिल्लक आहे जा कलेक्टर साहेबाकडे. मग कलेक्टर साहेबांनी जर आमचं निवेदन नाही स्वीकारलं तर आम्ही जंगल तोडणार, जंगलमध्ये राहणार आणि जमिनी बी काढणार. मग बघू काय आमच्यावर कारवाई करा, नाहीतर आम्ही जेलमध्ये टाका, नाहीतर आम्हाला गोळ्या घाला, तरी आम्ही आदिवासी हटत नाही. जय एकलव्य, जय आदिवासी, जय महाराष्ट्र. एकलव्य संघटनेच्या वतीनं आम्ही साहेबाला भेट दिली. आमच्या जागेच्या संदर्भात आम्ही त्यांना सारे कागदपत्र दिले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का बाबा तुम्ही जागेची मागणी करा. BDO साहेबाला जागा नाही म्हणून असं त्यांना तुम्ही जागेचा अर्ज द्या. जागेचे साहेबांनी सांगितलं आता का तुम्ही ते तशी तुमची परिस्थिती आहे असे याचे फोटो पण त्यांना असे दाखवा. कलेक्टर ऑफिसला आलो होतो सर्व संघटित एकत्र होऊन, आणि आमची मागणी एकच आहे की आमचे जे राहते जागा आहेत त्या जागा नावावर व्हावीत ही विनंती अर्ज घेऊन आम्ही कलेक्टरला भेट दिली. मी महादेव माळी, राहणार लिंबोडी, तालुका अध्यक्ष, एकलव्य संघटनेचा अध्यक्ष आहे. मी राहणार लिंबोडी, पण आम्ही जवळजवळ 40 वर्षापासून राहत होतो. ते जागेच नावावर नाही, काय नाही. आमचे वडील बी शेतीत काम करून करून हे जे शेत मालकांनी कष्ट करून 30-40 वर्षापासून त्या मोबदला नाही, काय नाही. आणि सरकारने आम्हाला घरकुलं नाही तिथं दिलं, काय नाही. आणि आम्ही नदी पात्रात असून आम्हाला पोलीस बी टॉर्चर करतात आणि मालक बी टॉर्चर करतो. या संदर्भात कलेक्टर साहेबांनी बी थोडी दक्षता घ्यावा अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनाच्या वतीने आम्ही सारे सदस्य व आमचा भिल समाज इथे जमा झाला. आम्ही कलेक्टर साहेबाला भेट घेण्यासाठी कलेक्टर साहेबाची इथे जमा झालो. पण कलेक्टर साहेब काय आज नव्हते इथं. दुसऱ्या साहेबाशी आम्ही चर्चा केली व दुसरे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही BDO साहेबाकडे जा, BDO साहेबाला तुमचे निवेदन अर्ज द्या व तुमच्या मागणी जागेसाठी तुमचे अर्ज द्या. तुमची जागेची मागणीचे अर्ज तिथे गेले का आम्ही पण पत्र देऊ त्यांना, बा यांच्या समस्या दूर करा, बा यांना जागा यांच्या राहत्या जागा नावावर करून द्यावात बा म्हणून. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.